मित्रहो नमस्कार. शिवसेना हे नाव जरी घेतलं तरी एकेकाळी तुमच्या आमच्यातलं रक्त सळसळायला लागायचं. कारण नावामध्ये शिव आणि विचारांमध्ये धगधगता या दोन गोष्टीमुळे अख्खा झोपलेला महाराष्ट्र जिवंत व्हायचा. दसरा मेळावा असो, मराठी माणसावर झालेला अन्याय असो, परप्रांतीयांचं आक्रमण असो, अशा अनेक गोष्टींवर शिवसेनेला सामान्य मतदारांचं पाठबळ मिळायचं. पण शिवसेना उद्धव ठाकरे यांच्याकडे गेली आणि त्यांनी एक आक्रमकता ही इमेज सुधारली. आक्रमकता म्हणण्यापेक्षा शिवसेनेला थोडीफार गुंडगिरीची सुद्धा जी किनार होती ती त्याने सुधारली आणि एक निर्मळ आक्रमकता पण उर्वरित ठिकाणी एक शांतता, अशी एक नवीन चेहरा उद्धव ठाकरे यांनी दिला. तोपर्यंत सगळं ठीक होतं, कारण उद्धव ठाकरेंचं जी वाटचाल होती ती व्यवस्थित होती, चांगली होती सुरुवातीच्या काळातली. पण नंतर त्यांचे मवियाच्या नादी लागले, महाविकास आघाडीच्या नादी लागले आणि उद्धव सेनेची नौका भरकटू लागली. इतकी भरकटली की त्यांची दोन शकलं झाली. शिंदे सेना, उद्धव सेना अस्तित्वात आली आणि आता सध्या विचित्र परिस्थिती अशी आहे की उद्धव सेना पूर्णपणे रिकामी होत चाललेली आहे. जे कोणी निवडून येतात ते नंतर एकनाथ शिंदेंच्या सेनेत तरी जातात किंवा भाजपमध्ये तरी जातात, अशी अवस्था उद्धव सेनेची झालेली आहे. त्याचबरोबर जी आता शिल्लक काही मंडळी राहिलेली आहेत, जी अजूनही मातोश्रीला चिकटून आहेत, त्यांच्यातसुद्धा प्रचंड गटतटाचं राजकारण आहे. म्हणजे वरिष्ठ लेवलचं म्हणतो, ज्याला आपण हायकमांड म्हणतो, त्याच ठिकाणी आता गटातटाचं राजकारण सुरू झालं आहे. कसं ते पाहूया आजच्या व्हिडिओतून. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. मित्रहो नमस्कार, तुम्ही पाहताय विचार मोदी. मित्रहो, राज्यसभेच्या ज्या निवडणुका झाल्या तिथपासून खरं तर या राजकारणाला, उद्धव ठाकरे गटामधील राजकारणाला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली. राज्यसभेच्या निवडणुकीत तुम्हाला माहिती असेल की उद्धव सेनेनं अगोदरच आपला उमेदवार राज्यसभेमध्ये राहील असं जाहीर केलं होतं. परंतु प्रत्यक्षात त्यांना उमेदवार देता आला नाही. कारण ज्या काही जागा रिकाम्या होणार होत्या त्यापैकी एकच जागा महाविकास आघाडीच्या वाट्याला येणार होती. तुम्हाला अगोदर सांगितलं, कारण या राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये त्या राज्याचे आमदार मतदान करत असतात आणि आमदारांचं संख्याबळ पाहता 37 एका मतासाठी 37 आमदारांची गरज होती. त्यानुसार महाविकास आघाडीकडे फक्त एक उमेदवार त्यांचा निवडून येऊ शकतो एवढं संख्याबळ होतं आणि काही आमदार शिल्लक राहणार होते. त्यामुळे हा एक उमेदवार कोण द्यायचा याकडे चर्चा सुरू होत्या. काँग्रेसनं स्वतःचा उमेदवार उभा करण्याचे जाहीर केलं, उद्धव सेनेनं जाहीर केलं. उद्धव सेनेकडून प्रियांका चतुर्वेदी असतील, विनायक राऊत, अशी अनेक नावं आली. परंतु उद्धव सेनेचे जे युवराज आहेत, ज्यांना आपण आदित्य ठाकरे म्हणतो, उलटं बोललो का मी, उद्धव सेनेमध्ये जे आदित्य ठाकरे आहेत ज्यांना आपण युवराज म्हणतो असं मला म्हणायचं होतं. कारण युवराज म्हणून त्यांचं युवराज हेच नाव जास्त फेमस झालं आदित्य ठाकरेपेक्षा, म्हणून मी उलटं बोलून गेलो. तर हे आदित्य ठाकरे जे आहेत त्यांना प्रियांका चतुर्वेदींना पुढं करायचं होतं. पण नेहमीच चर्चेमध्ये राहणारे, मीडियामध्ये येऊन स्वतःची मतं मांडणारे, मातोश्रीवर न जाता मीडियावर जाऊन आपली मतं मांडणारे आणि उद्धव सेनेला वारंवार अडचणीत आणण्याचं काम करणारे संजय राऊत यांनी आदित्य ठाकरेंविरोधातच आपला मोहरा पुढे सरकवला. त्यांचा मोहरा होता तो म्हणजे शरद पवार. या शरद पवारांना निवडणुकीत उभं राहायचं नव्हतं असं त्यांनी अगोदरच जाहीर केलं की मी यापुढे निवडणूक लढवणार नाही. असं कधी जाहीर केलं होतं त्यांनी? राज्यसभेवर जाऊन 2-3 वर्ष झाल्यावरच जाहीर केलं होतं की कुठल्याही निवडणुकीत मी आता उभं राहणार नाही वगैरे वगैरे. पण त्यांचं नाव आयत्यावेळी त्यांनी चर्चेत आणलं. कुणी? संजय राऊत यांनी चर्चेत आणलं आणि संजय राऊत यांचं नाव चर्चेत आणल्यानंतर भाजपने सुद्धा गेम खेळला. कोणता गेम खेळला? तर शरद पवार जर उभे राहणार असतील तर भाजप 7वा उमेदवार देणार नाही. आता गंमत अशी आहे, भाजप हा गेम चेंजर पक्ष आहे. तो गेम कधीही उलटवू शकतो. आणि सध्याची गोष्ट अशी आहे की महाविकास आघाडीला स्वतःची वस्त्र वाचवण्या इतकीसुद्धा ताकद उरलेली नाही, त्यांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये निष्ठा उरलेली नाही. त्यामुळे आहे ते कपडे कसे वाचवता येतील. आणि जर म्हटलं मी महाविकास आघाडीचे कपडे काढणार असं भाजपच्या एखाद्या वरिष्ठ नेत्या, विशेष करून फडणवीसांनी म्हटलं
तरीसुद्धा महाविकास आघाडीमध्ये पळापळ सुरू होते. तसं राज्यसभेमध्ये झालं आणि मग शरद पवारांवरून म्हणजे असं होतं की जी महाविकास आघाडीच्या पदरची मतं होती, स्वतःची मतं होती, तीसुद्धा मतं आपल्याकडे खेचायची आणि भाजपनं 7वा उमेदवारसुद्धा द्यायचं असं ठरलं होतं. त्यानुसार फडणवीस कामालासुद्धा लागले होते. पण मधीच शरद पवारांना वाटलं संजय राऊत यांनी आपलं नाव टाकलंच आहे आता पुढे, तर आपण ही निवडणुकीत उभं राहू. त्यांनी भाजपच्या वरिष्ठांशी बोलले, वरिष्ठांशी म्हणजे दिल्लीतल्या वरिष्ठांशी बोलले. भाजपचे नेते त्याला राजी झाले आणि मग वरून आदेश आला फडणवीस यांना की आपला 7वा उमेदवार काही देऊ नका, शरद पवारांना बिनविरोध निवडून आलो. मग त्यानुसार आपले देवेंद्र फडणवीस आहेत ते 2 पावलं मागे आले. मित्रांनो, हे संपूर्ण राजकारणात असं झालं की देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट सांगून दिलं की महाविकास आघाडीतला इतर कोणी नेता उभा राहणार असेल तर आम्ही 7वा उमेदवार देऊ, तर शरद पवार उभे राहणार असतील तर आम्ही उमेदवार देणार नाही. त्यामुळे गोची अशी झाली की या बाकीच्यांनी जे कोणी वल्गना केल्या होत्या की आम्ही उमेदवार देणार, आम्ही उमेदवार, म्हणजे काँग्रेस आणि उद्धव सेना, त्यांनी या स्पर्धेतून माघार घेतली आणि शरद पवार बिनविरोध निवडून गेले राज्यसभेवर. मित्रांनो, गंमत याच्यात अशी आहे, हा गेम खरा कोणी केला तर नंतर भाजपने याच्यावर स्वतःची पोळी भाजली. पण पोळी भाजण्यासाठी जो तवावर ठेवला होता त्या तव्याखाली विस्तव कोणी पेटवला तर तो संजय राऊत याने पेटवला. कसं बघा, उद्धव सेनेकडून आदित्य ठाकरे यांनी प्रियांका चतुर्वेदींचं नाव जाहीर केलं. उद्धव सेना ही निवडणूक लढवणार, आमची जागा आहे ती, आम्ही महाविकास आघाडीतले मोठा पक्ष आहोत, त्यामुळे आम्हाला ही जागा मिळायला हवी, याच्यासाठी आदित्य ठाकरे आग्रही होते. त्यांनी प्रियांका चतुर्वेदींचं नाव जवळपास फायनल केलं होतं. दुसरीकडे दुसरा जो गट होता उद्धव ठाकरे वगैरे यांचा गट, त्यांना विनायक राऊत यांना पुढे करायचं होतं. म्हणजे सांगायचं झालं तर आदित्य ठाकरे असतील किंवा उद्धव ठाकरे असतील, या दोघांनाही एका गोष्टीवर त्यांचं एकमत होतं की उमेदवार आपण द्यायचाच. आता कोण द्यायचा याच्यात दोघांमध्ये मतांतर होती. आदित्य ठाकरेंना प्रियांका चतुर्वेदींना द्यायचं होतं, तर उद्धव ठाकरेंना विनायक राऊत किंवा अनेक 2 नावं चर्चेत होती त्यांना द्यायचं होतं. पण संजय राऊत यांनी वेगळाच गट स्थापन केला आणि त्यांनी मीडियासमोर येऊन शरद पवारांचं नाव पुढे केलं. शरद पवारांचं नाव पुढे करून उद्धव ठाकरेंचा जो गट आहे तो त्याला समर्थन देईल असं जाहीर केलं. आता एवढी मोठी करोडो जनता, महाराष्ट्राची करोडो जनता हे ओळखून आहे की संजय राऊत म्हणतात तेच शिवसेना म्हणजे उद्धव सेना बोलते. त्यामुळे त्यांनी म्हटल्यावर असा खुलासा कोण करणार? पक्षातला उद्धव सेनेतला दुसरा खुलासा करून आपल्यातली नाराजी उघडपणे व्यक्त कोण करणार, असा प्रश्न या उद्धव सेनेमध्ये पडला आणि त्याने कुणीच त्याच्यावर काय प्रतिक्रिया दिली नाही. आणि प्रतिक्रिया देतात तर गंमत अशी झाली असती की भाजपने म्हणजे उद्धव सेनेनं उमेदवार द्यावा लागला असता, मग भाजपने त्याला विरोध करून सगळ्या महाविकास आघाडीची मतं फोडली असती आणि 7वा उमेदवार उद्धव सेनेचा पाडला असता, म्हणजे एकमेव उमेदवार होता तो पाडला असता आणि आपला उमेदवार निवडून आणला असता. म्हणजे ह्या सगळ्या गटात सगळ्या गोष्टीत उद्धव सेनेला एक छदामसुद्धा मिळाला नसता. एक छदामसुद्धा म्हणजे छदामभर यशसुद्धा मिळालं नसतं. का तर उद्धव सेनेचा उमेदवार पडला असता, दुसरीकडे भाजपचा उमेदवार निवडून आला असता. मग उद्धव सेनेच्या जे आदित्य ठाकरे असतील किंवा उद्धव ठाकरे असतील यांनी कसा विचार केला की आपल्यातली नाराजी फक्त या गोष्टीनं चव्हाट्यावर येईल, बाकी त्याच्यातून काही साध्य होणार नाही. त्यामुळे त्यांनी 2 पावलं मागे घेण्याचा निर्णय घेतला. मित्रांनो, या सगळ्या गोष्टीत एक असं झालं की संजय राऊत यांनी स्वतःची पोळी भाजून घेतली. आपण जे म्हणतो तेच पक्षात कसं होतं हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. पण या संपूर्ण प्रकरणात असं झालं की आदित्य ठाकरे दुखावले गेले. आदित्य ठाकरे दुखावले गेल्यानंतर आता तुम्हाला या संपूर्ण प्रकरणात मी सगळं राजकारण उद्धव सेनेमध्ये काय चालू होतं राज्यसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान हे सगळं तुम्हाला खूप विस्कटून सांगितलं. तर त्याच्यावरून तुम्हाला असं लक्षात येईल की उद्धव सेनेमध्ये खूप मोठे ग्रुप पडलेले आहेत. उद्धव सेनेमध्ये खूप मोठे ग्रुप सोशल मीडियावर, म्हणजे व्हॉट्सॲपचे ग्रुप नाही, ग्रुप म्हणजे मतांतर असणारे ग्रुप, म्हणजे हा त्याचा ग्रुप त्याचा ग्रुप, गट या नात्यानं ग्रुप म्हणतोय. आता आपण कसे सोशल मीडियाचे, काल राज ठाकरे पण म्हणाले की त्या सोशल मीडियातून विशेष करून त्या इंस्टाग्राममधून बाहेर पडा,
आता महाराष्ट्र कधी इराकमध्ये सामील होईल आपल्याला कळणारसुद्धा नाही, अशा अर्थाचं राज ठाकरे म्हणाले. म्हणून मी तुम्हाला म्हणतो की ते ग्रुप नव्हेत सोशल मीडियाचे, व्हॉट्सॲपचे वगैरे. हे ग्रुप जे मी म्हणतो आहे ते त्यांच्यात गटतट आहेत. तर असे गटतट पडले. त्याच्यातच सुनील प्रभू हे मातोश्रींच्या जवळचे. सुनील प्रभू हे मुंबईचे महापौरसुद्धा राहिलेले आहेत. तर त्यांनी मुंबईतील पत्राचाळीचा विषय विधानसभेत काही दिवसांपूर्वी उपस्थित केला की पत्राचाळीशी संबंधित अनेक लोक आहेत, ते लोक अक्षरशः रस्त्यावर आलेले आहेत. तर त्याचा प्रश्न मार्गी लावा. विशेष करून गृहमंत्री असतील राज्याचे किंवा मुख्यमंत्री असतील, त्यांच्याबरोबर एक मिटिंग लावा आणि हा प्रश्न मार्गी लावावा. जे कोणी याच्यात गुंतलेले आहेत, जे कोणी बिल्डर गुंतलेले आहेत, ज्यांचे कोणच्या ह्याच्यात हात ओले झालेले आहेत, तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, अशी सुनील प्रभू यांनी मागणी केली. आता मित्रांनो, तुम्हाला आठवत असेल काही महिन्यांपूर्वी, काही वर्षांपूर्वी म्हणा, काही वर्ष नाही पण 1-2 वर्षात गेल्या, संजय राऊत यांना अटक झाली होती. त्यांनी काही दिवस आर्थर रोड कारागृहात काढले, तुम्हाला आठवत असेल. तर आर्थर रोड कारागृहात काही दिवस काढणाऱ्या संजय राऊत यांना कोणत्या प्रकरणात अटक झाली होती? तर तेच हे पत्राचाळ प्रकरण. या पत्राचाळ प्रकरणात त्यांना अटक झाली होती कारण त्यांचे आणि त्यांच्या मिसेसचे, त्यांच्या पत्नीचे, धर्मपत्नीचे याच्यामध्ये हात ओले झाल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. आणि तेच प्रकरण आता उद्धव सेनेचेच नेते असलेले सुनील प्रभू हे भर विधानसभेत उकरून काढण्याचा प्रयत्न करत आहेत. म्हणजे उद्धव सेनेमध्ये किती गटतट आहेत हे तुम्हाला लक्षात येईल. बरं, बघायला गेलं तर या सगळ्या गटांच्या मागे काय फार मोठी शक्ती नाही. अगदी उद्धव सेनेच्याच मागे उद्धव सेनाचा एक संघ आहे समजा, तर त्यांच्या मागेच किती शक्ती उरले तुम्हाला माहिती असेल. काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे हे दिल्लीला गेले होते मोदींना भेटायला वगैरे. ते मध्यरात्री 1:30-2 वाजता त्यांच्या ठाण्यातल्या निवासस्थानी पोहोचले. तर अकोल्यातले 4 नगरसेवक, अकोला महानगरपालिकेतले 4 नगरसेवक त्यांची वाट पाहत तिथे उभे होते. त्या 4 नगरसेवकांनी शिंदे सेनेला पाठिंबा, अकोल्यातल्या 4 नगरसेवकांनी शिंदे सेनेला पाठिंबा जाहीर केला आणि त्यांच्यामध्ये प्रवेश करतो असं जाहीर केलं. मित्रांनो बघा, आता त्यांच्यावर कुठली पक्षांतरबंदी कायदा वगैरे लागू होईल असं पण नाही, कारण 6 पैकी 4 नगरसेवक गेलेले आहेत, म्हणजे निम्म्यापेक्षा जास्त नगरसेवक गेलेले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कुठलाही कायदा लागू होत नाही. असे 4 नगरसेवक अकोल्यातले शिंदे सेनेला जाऊन मिळतात मध्यरात्री, असं भर दिवसा पण नाही, मध्यरात्री. एवढं उद्धव सेनेचं नुकसान होतं आहे तरीसुद्धा हे उद्धव सेनेचे जे नेते आहेत, संजय राऊत असतील, आदित्य ठाकरे असतील, उद्धव ठाकरे असतील, त्यांना गटतट करण्यामध्ये मजा येते. बाकी त्यांना काय, उद्धव सेनेवर आता या तिघांमध्ये वर्चस्व कोणाचं, अशी वर्चस्वाची लढाई सध्या यात उद्धव सेनेमध्ये सुरू आहे. बाकी सगळं ज्याला कोणाला कुठे जायचं ते जाऊ शकतात, त्यांना काय कुठलं बंधन नाही. शिवबंधन वगैरे बांधलं, त्याचं काय झालं मला कळत नाही. शिवसेनेत कोणी प्रवेश केला उद्धव सेनेमध्ये तर एक शिवबंधन बांधलं जातं. ते शिवबंधन नंतर कुठे जातं कळत नाही मला. शिवबंधन बांधून पण कोणी बंधनात राहत नसेल तर हे चुकीचंच आहे. त्यापेक्षा काय म्हणतात ते, इतर सेना परवडली, शिंदे सेना परवडली. तर एकूणच हे पाहता तुम्हाला असं नक्की कळेल मित्रांनो की कोणाला पक्ष वाढवण्याची पडलेली नाही. म्हणजे मला तर वाटतं की पुढच्या काही वर्षात उद्धव सेनाच एकनाथ शिंदे सेनेमध्ये विलीन होईल. शिंदे सेनेनं उद्धव सेनेमध्ये विलीन व्हायला पाहिजे खरं म्हणजे, कारण उद्धव सेना ही काय म्हणतात ते ओरिजिनल आहे, ह्यांच्या वारसानं चालवलेली, बाळासाहेबांच्या वारसानं चालवलेली उद्धव सेना ही खरी सेना आहे. पण आता उलटंच होतं आहे की हळूहळू उद्धव सेना शिंदे सेनेमध्ये विसर्जित होते की काय, अशी मला चिंता वाटू लागली. कारण आता तुम्हाला माहिती असेल की संजय राऊत यांची बडबड जी आहे ती थोडीफार कमी झाली पण संपलेली नाही. जशी तुम्हाला आणखी एक बडबड करणार नेत्या सुषमा अंधारे, त्यांनी थोडी बडबड कमी केली. त्यांनी स्वतःच्या पायरी ओळखून आता वागायला लागल्या. म्हणजे त्या बोलतात कधी पण कधी टी व्हीवर येतात. पूर्वी प्रत्येक गोष्ट असो, त्या वैज्ञानिक ह्याच्यामध्ये कुठला घोटाळा झाला तरी ह्या बाई बोलायला तिथं पुढे. राजकारणाच्या पुढे सगळीकडे नका ना बाजू. बरं, तुम्हाला पक्षात किती आधी स्थान आहे ते तर बघा. तसं संजय राऊतना
पक्षात मोठं केलं गेलं आणि त्याचा एकदम प्रचंड मस्त फायदा म्हणजे बाणगुळाला जर मोठं केलं तर ते त्यांना मोठं करणारी जी वनस्पती असते तिलाच खाऊन टाकतं. आज संजय राऊतांनी तशी नीती अवलंबलेली आहे. म्हणजे आता मला कधी कधी असं वाटतं की संजय राऊत हे उद्धव सेनेचे नेते आहेत, शरद पवार गटाचे नेते आहेत की भाजपचे नेते आहेत. कारण ते शरद पवार गटाला मोठं करू इच्छितात आणि शरद पवार गटाला मोठं करून शरद पवार गट मोठा होणारातला नाही, कारण तो मरणासन्न अवस्थेत आहे. त्यांच्यात कोणीच वाली नाही आता सध्या अशी अवस्था आहे. शरद पवार मुरब्बी नेते असले तर त्यांना वयोमानानुसार तब्येत साथ देणार नाही. त्यामुळे एक मरणासन्न अवस्थेत असलेला हा पक्ष त्यांना मोठं करू पाहण्याच्या नादात भाजपला दुसरीकडे मदत होते एक प्रकारे. कारण उद्धव सेना जशी संपत जाईल ती भाजपसाठी मोठी मदत म्हणता येईल. मग संजय राऊत कोणाला का मोठं करण्याचा प्रयत्न करीत ना. अगदी काँग्रेसला जरी त्याने मोठं करण्याचा प्रयत्न केला तरी भाजप महाराष्ट्रात उद्धव सेनेला एक कट्टर प्रतिस्पर्धी मानते किंवा कट्टर आपला शत्रू मानते. हे संपूर्ण गोष्टी पाहता मित्रांनो, सध्या उद्धव सेनेची अवस्था प्रचंड वाईट झालेली आहे. मित्रांनो, हे गटाराचं जर राजकारण उद्धव सेनेमध्ये चालू असताना याबद्दल तुमची मतं काय आहेत ती कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. मित्रांनो, आत्ता कुठे थोडीफार शिल्लक राहिलेली ही सेना भविष्यात इतकी कमकुवत जर झाली तर महाराष्ट्रावर सोडा, एखाद्या जिल्हा परिषद, नगर परिषद ते पण सोडा, एखाद्या ग्रामपंचायतीवर तरी राज्य करू शकेल का, हा प्रश्न आहे. तुमची मतं बेधडकपणे मांडा. पुन्हा भेटू पुन्हा एका नवीन वेळेस. तोपर्यंत नमस्कार.